अमरावती जिल्हा व शहरामधील अवैधरित्या चालत असलेला गुटखा तत्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यात व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री अवैधरित्या होत आहे। यामध्ये महिला वर्ग सुद्धा गुटख्याच्या अधीन गेले असून महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। काही महिलांना गुटख्यापासून कॅन्सरच्या आजाराला तोंड द्यावं लागत आहे। तसेच ग्रामीण व शहरामध्ये जर पाहिले तर कित्येक महिला गुटख्यांचं सेवन करताना दिसतात। यामध्ये तरुण युवक हे गुटख्याच्या अधीन असून त्यांचे जबडे सुद्धा खुलत नसून यामुळे कित्येक तरुण युवा वर्गाला गुटख्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे। अमरावती शहरामध्ये प्रत्येक पान ठेल्यावर तसेच चहा टपरीवर व प्रत्येक किराणा दुकानमध्ये गल्लीबोळात अवैधरित्या गुटखा छातीठोकपणे विकला जातो आहे। त्याचबरोबर अमरावती शहरात जिल्ह्यामध्ये एमडीचे प्रमाण सुद्धा वाढले असून त्यामुळे तरुण युवा वर्ग हे आईवडिलांना मारझोड करून पैसे घेऊन आपल्या सवयीचे गुलाम झाले आहेत। त्याकरिता निवेदनाद्वारे 8 दिवसांमध्ये गुटखा एमडी विक्रीवर बंदी घालावी व लोकांच्या स्वास्थ्यात सहकार्य करावं। असं न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात गुटखा फेकण्यात येईल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुटख्याची होळी करण्यात येईल करिता तत्काळ गुटखा बंदीचे आदेश द्यावे अशी मागणी भीम ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम तसरे, नितीन काळे, अंकुश आठवले, उमेश कांबळे, अविनाश जाधव, गौतम गवई, मनोज चक्रे, अजय खडसे, सतीश दुर्योधन, कबीर सारवान, केवळ हिवराळे, शुभांगी वरघट, ज्योत्स्ना वानखडे, धीरज निरगुडे, प्रफुल्ल तंतरपाडे, विजय मोहोळ, शुभम राऊत, जागृती वानखडे, प्रवीण मोहन, प्रवीण लोखंडे, विजय खंडारे, अनिकेत रामटेके, अनिकेत गजभिये, निरंजन रोडगे यासह भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।